नमस्कार. जय गजानन. मी दीपाली. दीप्स मेहरप आर्ट अँड क्राफ्टमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर आजसाठी मी तुम्हालाच म्हटले होते, की जे थाली मेहरप आहे मी ते इन डिटेल शिकवणार होते. बट सध्या मला थोडे काही दुसरे इम्पॉर्टंट काम आहेत. या एक 8-15 दिवस राहतील ते. तर त्यामुळे मी हे जे आता लवकरात लवकर तुम्हाला बनवून काही छान नवीन डिझाईन शिकवू शकेल, तशामुळे मी एक सुंदर हे शुभलाभचे हँगिंग घेतलेत. जे तुम्हाला नक्की आवडतील आणि ते युजफुल पण असतील. लाईट वेट आहेत, त्यामुळे हे तुम्ही कुठे पण लावू शकता. तुम्हाला जर तिथे खिळे नसतील तर तुम्ही त्याला डबल टेपनी पण कुठे पण इझिली स्टिक करू शकता. तर त्या थाली मेहरबसाठी मी तुम्हाला परत एकदा सॉरी बोलते आहे. ती पण नक्की मी तुम्हाला एक येत्या 15 दिवसांमध्ये म्हणजे एक 2-3 व्हिडिओज नंतर नक्की तो व्हिडिओ तुमच्याशी शेअर करेन. कारण काय आहे ना, ते बनवताना मी सुद्धा ते मी पण बनवत असते. असं नाही की मी बनवून ठेवते आणि तुम्हाला फक्त प्रोसेस सांगते. तुमच्याबरोबरच मी पण ते बनवत असते. त्यामुळे मला त्याला पण वेळ द्यावा लागतो आणि तुम्हाला माहितीच आहे मोत्याच्या वस्तू बनवताना खूप लक्ष द्यावं लागतं आणि त्याला वेळ पण लागतो बनवायला थोडा. आणि ती मेहरब आहेतच मुळात थोडी मोठी, त्यामुळे आपल्याला त्याला वेळ द्यावा लागेल आणि त्यामुळेच ती छान आणि सुंदर बनून येईल. त्यामुळे थोडासा वेट करा. ती पण नक्की आपण बनवू. सध्यासाठी आपण आज हे छानसे शुभलाभचे हँगिंग होल्डर्स बनवूया. चला तर याला लागणारं साहित्य बघून घेऊ. तर हे मोत्याचे हँगिंग्स बनवण्यासाठी आपल्याला 5 नंबरचे ऑफ व्हाईट मोती, 5 नंबरचे पिंक मोती, 5 नंबरचे मॅट फिनिशिंगवाले जे गोल्डन मोती असतात ते आणि हे मीडियम साईजचे ड्रॉप बीड्स हे बघू शकता तुम्ही. आणि त्यानंतर अशा छोट्या बेल्स येतात. तर ह्या बेल्सची साईज तुम्हाला जी ॲप्रोप्रिएट वाटेल ती तुम्ही यूज करू शकता. आता सुरुवातीला मी ही मोठी बेल यूज केली आहे. जर तुम्हाला छोट्या देवघरासाठी बनवायची असेल तर तुम्ही ही पण लेंथ कमी करू शकता आणि वरची पण. हे पॅच एवढंच ठेवायचं. त्याच्यानुसार आपल्या देवघरानुसार किंवा आपल्याला जर मेन डोअरसाठी यूज करायचं असेल तर त्याच्यानुसार तुम्ही बेल्सच्या साईज आणि हे जे हँगिंग्स आहेत तिथे ड्रॉप बीड्स त्याच्या साईज कमी जास्त करू शकता. चला तर बनवायला सुरुवात करूया. हे बघा, हे जे आपण हे पान बनवायला शिकून घेऊ सगळ्यात पहिले. आणि हे जे शुभ आणि लाभचे जे पॅचेस आहेत ना, हे पण तुम्हाला कुठल्याही कटलरी शॉपवर मिळून जातील किंवा जिथे पण तुम्ही मोत्याचं सामान घेत आहेत तिथे पण शुभ लाभचे वेगवेगळ्या कलरमध्ये म्हणजे ग्रीन, पिंक आणि रेड अशा 3 कलरमध्ये तरी हे तुम्हाला मिळतीलच आणि पूर्ण गोल्डनमध्ये पण मिळून जातील. तर तुम्हाला हवे तसे तुम्ही हे पॅचेस शुभ लाभचे पॅचेस घेऊ शकता. तर चला आता ही सुरुवात करताना आपण सर्वात पहिले हा जो खालचा षटकोन आहे ना, हा कंप्लीट करू. यामध्ये आपल्याला 2 व्हाईट मोती घ्यायचे आहेत आणि 4 पिंक कलरची मोती घ्यायची आहेत. त्यासाठी मी पहिले 2 पिंक घेते, मग 2 व्हाईट ऑफ व्हाईट मोती, परत 2 पिंक मोती. याने काय होईल ना, जी आपण धाग्याला नॉट करतो ना सगळ्यात एका टोकाला, ती नॉट असं खालच्या दिशेला येईल इथे. हे बघा. आता आपण या 6 मोत्यांमधनं धागा फिरवून घेऊ. साई मोत्यांमधनं धागा फिरवून घेतला. परत एक मोती आता इथे मी राहू देते. इथे आपण काय करू, आता एक पिंक मोती घेते, त्याच्यानंतर एक गोल्डन, हे आपण खालचा स्पेस तयार करतो. ड्रॉप बीट, हे बघा मी कसं टाकते. हा ड्रॉप बीट मोठी जी जाड साईड आहे त्या साईडने छोट्या साईडकडे. मग परत एक गोल्डन, परत एक ड्रॉप बीट, परत एक गोल्डन, परत एक ड्रॉप बीट, असं 3 ड्रॉप बीट टाकेपर्यंत करायचं. 3 ड्रॉप बीट होतील आणि 4 गोल्डन मोती होतील. ओके. त्यानंतर 4 गोल्डन मोती झाले. त्यानंतर आपण ही बेल घेतो. या बेलमधनं असं धागा घ्यायचा आणि हा धागा फिरवून घ्यायचा असं वरच्या दिशेला. आणि हा जो गोल्डन मोती आहे, हे ड्रॉप बीट आणि गोल्डन मोती यातनं धागा आपल्याला वरच्या दिशेला पूर्ण वरती फिरवून घ्यायचं आहे. हे बघ, ते आपल्याला टाईट करता येतं. आणि असंच हे 3 पिंक मोती यातनं पण धागा आपल्याला वरच्या दिशेने काढून घ्यायचा आहे. हे बघा.
झाली आपली बेल पण टाईट झाली आणि त्याला फिटिंग पण मिळाली आहे छान. थोडंसं व्यवस्थित हळूहळू ओढून घ्यायचं, जास्त टाईट पण करायचं नाही, नाहीतर ते हे धागा असं हे जे आहे ना इथे हे येतात टाईट दिसतं, ते फार सैल असं प्रॉपर दिसणार नाही. परत एक व्हाईट मोतीमधनं धागा वरती करून घ्यायचा. आता आपण ही जी वरचं हे आहे, आता मी सध्यासाठी ना तुम्हाला दाखवण्यासाठी हे उलटं ठेवून देते, म्हणजे आपल्याला कन्फ्युजन होणार नाही त्यामध्ये. तर आपल्याला आता हे पहिला हा एक षटकोन झाला, मग 2, 3, 4 आणि हे 5 षटकोन. बट याच्यामध्ये पण थोडे बारकावे आहेत, ते मी सांगत तुम्हाला हे आपण बनवूया सोबत पटापट. चला, आता इथे आपल्याला एक मोती आहे, 5 मोती लागतील. तर इथे 3 व्हाईट मोती घ्यायचे आणि 2 पिंक कलरचे मोती. पहिले 3 व्हाईट मोती, मग 2 ऑफ व्हाईट मोती. याच एकाच मोत्यामधनं सुई काढायची आणि हा दुसरा ऑफ व्हाईट मोती, त्यातनं सुई पुढे करून घ्यायची, धागा पुढे करून घ्यायचा. आता इथे बघा, इथे आपल्याला पहिले 2 पिंक मोती घ्यायचे. इथे आपल्याकडे 2 मोती आहेत, 4च घालायचे, तर 2 पिंक आणि 2 ऑफ व्हाईट मोती. 4 मोती घेतले आणि हे जे साईडचे 2 ऑफ व्हाईट मोती आहेत त्यातनं आपल्याला सुई फिरवून घ्यायची. हे बघा. यानंतर आपल्याला परत या ऑफ व्हाईट मोत्यापर्यंत धागा फिरवून घ्यायचा आहे वरच्या दिशेला. हे 2 पिंक मोती आणि एक ऑफ व्हाईट. आता तुम्हाला प्रश्न पडत असेल, आता मी कॉर्नरला एकच का घेते? कारण काय होतं ना, जेव्हा आपण 2 षटकोन जोडतो तिथे आपण मधले 2 हे सोबत यूज करतो, बट इथे एकच आहे. त्यामुळे आपल्याला याच्या वरच्या दिशेला जेव्हा षटकोन बनवायचा असतो तेव्हा 5 मोती ॲड करायचे असतात आणि हा एकच यूज करायचा असतो. तर इथे याला आपण असं छान टाईट ओढून घेऊ आणि इथे परत आता 3 ऑफ व्हाईट मोती, 2 पिंक मोती आणि परत या सिंगल मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची आहे आणि आता पुढे हे 2 ऑफ व्हाईट मोती जे 2 षटकोनांना जोडत आहेत. ठीक आहे, यातनं हे केलं. आता इथे आपल्याकडे काय झालं आहे यावेळेस आपल्याकडे 3 ऑफ व्हाईट मोती आहे, त्यामुळे आपल्याला इथे 3च ऑफ व्हाईट मोती ॲड करायची आहे. परत हे 3 ऑफ व्हाईट मोती घेतलेत आणि 1, 2 आणि 3 आलं लक्षात. 1, 2, 3 या 3 मोत्यांमधनं आपण धागा फिरवून घेतलाय आणि आता हा जो सिंगल मोती आहे यातनं धागा पुढे करून घ्यायचा. आता इथे आपल्याला 2 पिंक मोती घ्यायचे. इथे आपल्याकडे 2 ऑफ व्हाईट आहेत, तर आपल्याला 4च मोती ॲड करायचे. 2 पिंक आणि 2 ऑफ व्हाईट. ठीक आहे, 4 मोती ॲड केलेत आणि हे जे साईडला जे 2 ऑफ व्हाईट मोती आहेत, हे बघा, 1 आणि 2 दिसतात. या 2 मोत्यांमधनं आपण धागा फिरवून घेतो आणि आता परत या वरच्या ऑफ व्हाईट मोत्यापर्यंत आपल्याला धागा घेऊन जायचा. एक षटकोन पासून 2, 3 आणि 4 षटकोनपर्यंतची प्रोसेस ही सेमच आहे. त्याच्यानंतर जेव्हा एका लाईनमध्ये 5 षटकोन येतील तेव्हा थोडा चेंजेस आहेत, तेव्हा लक्ष द्याल. आता इथे 4 आहेत तेव्हा पण सेम प्रोसेस आहे, जिथे आपण 1, 2 आणि 3 जसे घातलेत त्याच प्रोसेसमध्ये इथे पण, म्हणजे 3 ऑफ व्हाईट मोती घेतलेत आपण आता, कारण इथे एकच सिंगल ऑफ व्हाईट आहे. 3 ऑफ व्हाईट आणि 2 मग नंतर पिंक मोती. आता हा एक मोती आणि पुढचे हे 2 असं एक वेळेसच मी घालून घेते सुई त्यातनं. हे बघा, आता इथे आपल्याकडे 3 ऑफ व्हाईट मोती आहेत, तर इथे आपण आता फक्त 3 ऑफ व्हाईट मोती ॲड करू षटकोन कंप्लीट करायला हा. आणि या 1, 2 आणि 3 हे बघा, 3 मोत्यातनं आपण दिसतंय, 3 मोत्यातनं आपण सुई फिरवून घेतली आहे आणि आता परत हे 2 मोती परत इथे तसंच 3 मोती आहेत, 3 ऑफ व्हाईट मोती ॲड करायचे.
1 2 3 हे 3 झालेत आणि हा जो चौथा लास्ट मोती आहे त्यातनं पण मी सुई काढून घेते. ओके. आता इथे आपल्याला 2 पिंक आणि 2 ऑफ व्हाईट मोती ॲड करायचे. आणि याला कॉर्नरच्या दोन्ही ऑफ व्हाईट मोत्यातून आपण धागा फिरवून घेऊ. आता परत या वरच्या ऑफ व्हाईट मोत्यापर्यंत आपण धागावरती वरच्या दिशेने फिरवून घ्यायचा आहे. आता हे बघा, आपले 1 झालं आहे, 2 3 आणि 4 इथपर्यंत आपली प्रोसेस झालेली आहे. आता इथे तुम्ही बघू शकता, आपल्याला याला असा कर्व शेप द्यायचा आहे. कर्व शेप देताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. प्रत्येक वेळेस आपण षटकोन यूज नाही करू शकत. आता इथे पंचकोन यूज केलेला आहे बघा, दोन्ही साईडला. मधात षटकोनच राहणार, पण जेव्हा आपल्याला कर्व द्यायचा असतो तर आता इथे 4 नंतर आपण इथे 5 जेव्हा षटकोन घ्यायचे त्यातला पहिला आणि हा 5वा दोन्ही ठिकाणी पंचकोन आहे. त्यामुळे आता आपल्याकडे जेव्हा 1 मोती आहे तर आपल्याला 4च मोती ॲड करायचे. इथे आपल्याला 2 ऑफ व्हाईट मोती ॲड करावे लागतील आणि 2 पिंक कलरचे मोती. हा एक ऑफ व्हाईट मोती आणि पुढचे 2 ऑफ व्हाईट मोती. यातनं पुढे धागा करून घेता एकाच वेळेस. हे बघा, आता इथे परत 3 ऑफ व्हाईट मोती घ्यायचे. आता मधले तिन्ही षटकोन सेम राहतील आपले. 3 ऑफ व्हाईट मोती यूज करायचे. हे बघा, हे 2 घेतलेत मी आणि पुढचे पण 2 त्यातनं धागा पुढे करून घेते. आता परत इथे 3 ऑफ व्हाईट मोती, 1 2 3 हा षटकोन कंप्लीट होतो. पुढच्या षटकोनासाठी आपण पुढच्या 2 ऑफ व्हाईट मोत्यांमधनं म्हणजे पूर्ण 5 मोत्यांमधनं धागा पुढे करून घेतला आहे. परत इथे 3 ऑफ व्हाईट मोती घ्यायचे. 1 2 3 आणि हा लास्टचा आहे म्हणून इथे तर सिंगलच ऑफ व्हाईट मोती आपल्याकडे, त्यातनं पण आपण धागा पुढे करून घेऊ. आता इथे परत आपल्याकडे आता 2 मोती 3च मोती. मी बोलली जशी त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं इथे पंचकोन आला, इथे पण पंचकोन येणार. तर इथे आपल्याला 2 पिंक कलरचे मोती घ्यायचे आणि एकच ऑफ व्हाईट मोती घ्यायचं आणि या दोन्ही ऑफ व्हाईट मोत्यांमधनं धागा फिरवून घ्यायचा. हे बघा झालंय. बघा थोडं तुम्हाला आता कर्व इथे साईडला शेप येताना दिसेल. जसे जसे आपण आता पुढचे 2 लेअर अजून रेडी करू, छान असं पाण्याचा शेप तयार होईल इथे. चला तर आता परत या ऑफ व्हाईट मोत्यांपर्यंत आपण धागा फिरवून घेऊ. आता इथे 4 मोत्यांमध्ये आपल्याला धागा फिरवून घ्यायचा. इथे आपण आलो आहे आणि हे पुढचे 2 मोती. इथे आपल्याला आता बरोबर 2 एक पंचकोन षटकोन जॉईन होतं, त्यामुळे आपल्याला 2 ऑफ व्हाईट मोती मिळतात. आता इथे आपल्याकडे 2 मोती आहेत, त्याच्यानंतर आपल्याला इथे 4 मोती ॲड करायचे आहेत. तर ते 4 कुठले असतील? पहिले तर 2 ऑफ व्हाईट मोती, कारण आपला धागा आतल्या दिशेला आहे, आणि 2 पिंक मोती. या दोन्ही ऑफ व्हाईट मोती आणि पुढचे 2 ऑफ व्हाईट मोती, असे 4ही मोत्यांमधनं मी धागा पुढे करून घेते. हे बघा आला याला कर्व शेप. डिझाईन अशा आपण आपल्या मनाने पण वेगवेगळ्या तयार करू शकतो. त्याच्यासाठी एवढंच करायचं आहे, थोडंसं व्हिडिओ बघताना काळजीपूर्वक बघायचा आणि मग नंतर आपण पण आपल्या वेगवेगळ्या डिझाईन तयार करू शकतो. आणि हो, एका सबस्क्रायबरनी छान एक कुठली कमळाची वेगळ्या प्रकारची डिझाईन मला त्यांनी बनवली आहे. तर मी त्यांना अशी विनंती करेल की तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरला ती माझ्यासोबत शेअर करा, म्हणजे मी तुमची ती छान तुम्ही जी डिझाईन बनवली आहे ती आपण यूट्यूबवर पण शेअर करू. हे बघा परत आता इथे 3 ऑफ व्हाईट मोती घेतले आहेत मी, 1 2 आणि 3. या 3 मोत्यातनं पुढे करते आणि हे 2 पांढरे ऑफ व्हाईट मोती त्यातनं धागा पुढे करून घेते. इथे परत आता इथे आपल्याला आता हा लास्ट आहे, तर इथे आपल्याला 2 काय घ्यायचे, 2 पिंक मोती आणि 1 ऑफ व्हाईट मोती. 1 2 3. हे बघा झालं. हे बघ आला त्याला शेप. आता आपला लास्ट राऊंड असणार आहे. तर हे 2 ऑफ व्हाईट मोती, पिंक मोती आणि त्यानंतर हे 2 ऑफ व्हाईट मोती.
आता इथे आपल्याला परत पंचकोन घ्यायचा आहे. तर पंचकोन घेताना एकच क्रीम ऑफ व्हाईट मोती घ्यायचा, 2 पिंक मोती घ्यायचे, 2 ऑफ व्हाईट मोत्यांमधनं आणि पुढच्या 4 ऑफ व्हाईट मोत्यांमधनं एकच वेळेस धागा पुढे करायचा. आता परत इथे 1 ऑफ व्हाईट मोती, 2 पिंक मोती आणि 4 मोत्यातनं धागा पुढे. आता इथे आपल्याकडे पहिलेच 3 मोती, फक्त आपल्याला इथे 2 पिंक मोती ॲड करायचे. बघा किती सुंदर आणि किती झटपट तयार झाली ना आपली ही पानाची डिझाईन. या पानाच्या डिझाईनपासून आपण अजून काय काय तयार करू शकतो हे मी येत्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेलच. आता आपण आजच्या याच्यामध्ये आपण एक छान असं शुभलाभचे हँगिंग्स बघतोय. चला आता आपला इथे साईडला धागा आला आहे, तो धागा आपल्याला या मधला जो षटकोन आहे त्या 2 पिंक मोत्यांच्या मध्ये न्यायचा आहे. तर आपण धागा 3 पिंक मोत्यांमधनं असा फिरवून घेऊ. तो घट्ट असा ओढायचा नाही, असू द्यायचं जसं ते आहे. ठीक आहे. चला आता तर आपल्याला वरचं जे होल्डिंग हे आहे, ही लाईन ही रेडी करायची आहे. तर याच्यासाठी आपल्याला एक गोल्डन मोती, त्याच्यानंतर एक ड्रॉप बीट. हा ड्रॉप बीट बघा मी आता छोट्या दिशेने वरच्या दिशेला टाकला आहे. परत एक गोल्डन, परत एक ड्रॉप बीट, एक गोल्डन, एक ड्रॉप बीट, असे 3 गोल्डन मोती झालेत. त्यानंतर आपल्याला एक 10 गोल्डन मोती ॲड करायचे. ठीक आहे. हे बघा हे असे मी ॲड करून घेतले. आता यानंतर आपल्याला जो हा ड्रॉप बीट नंतरचा गोल्डन मोती आहे त्या मोत्यातनं धागा खाली काढून घ्यायचा, म्हणजे याचा सुद्धा एक ड्रॉप शेप तयार होईल. एकतर तुम्ही याला इथे पॅक करू शकता किंवा ते खाली थोडं घेऊन आलात तरी चालेल, इथे पण पॅक केलं तरी चालेल. हे बघा मी इथेच पॅक करते. पहिल्यांदा पॅक करताना धागा थोडा ओढून ठेवायचा. झालं आहे टाईट. इथे सेकंड टाईम पॅक करताना आपल्याला इझी जातं. अजून 1-2 नॉट करून घेऊ आपण. आता ह्या नॉट केल्यावर काय करायचं ना, इथे धागा कट नाही करायचा. या ड्रॉप बीट्समधनं धागा आपण खालच्या दिशेला घेऊन जाऊ. 3 ड्रॉप बीट्समधनं धागा खाली घेऊन जायचा. 3च. ओके. माझ्या सगळ्या मोत्यांमधनं एक वेळेस नाही निघत आहे. मी पहिले 2 मोत्यातनं काढते आणि मग हे 2 मोती. ओके. आता इथे आपण याला धागा कट करून घेऊ, म्हणजे आपली नॉट पण ओपन होत नाही, तेवढी फिनिशिंग पण छान दिसते. हे बघा झालं पान आपलं तयार सुंदरसं असं. आता याला फक्त आपल्याला ही जे बघा, आता मी याला पण हे असे स्टिक ऑन केलेले आहेत. आता मी इथे याला आय थिंक ग्लू गनने लावलं आहे, तर तुम्ही हे डबल टेपने पण लावू शकता. हे बघा याला मी असा डबल टेप यूज केला आहे, दिसतं. आणि हा डबल टेप आपण आता ही जी 5 हे केली होती 5 याची लाईन तिथे आपण लावू, म्हणजे अशा सेंटरला लागेल. हे बघा हा असा जॉईन झाला आहे. सेम लाभ पण असंच आपण तयार करू आणि त्यावर लाभ असा चिटकवू. मग असे आपले छान शुभ लाभचे हँगिंग्स रेडी होतील. यामध्ये एक स्वस्तिकची डिझाईन पण आहे, ती पण मी पुढच्या येणाऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेन. म्हणजे असे शुभ लाभ आणि स्वस्तिक असं तुम्ही हँग करू शकता मेन डोअरला, तुमच्या देवघराला. आणि याचे जे कलर कॉम्बिनेशन्स पण आहेत काही, ते पण मी तुमच्यासोबत रीलमध्ये शेअर करतेच आहे. जर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली ही मला नक्की कमेंटद्वारे कळवा. तुमच्या प्रत्येक प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात, तर त्या मला नक्की तुम्ही देत राहा. त्या प्रत्येक वेळेस मी ॲक्सेप्ट करते. माझ्या चुका काही होत असतील त्या पण मी सुधारवण्याचा प्रयत्न करते. तर थँक्यू. जय गजानन.